नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बाही जोडण्यापासून ते पूर्ण फिटिंगपर्यंत कसं करायचं आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी हा ब्लाऊज पूर्ण पहिल्यांदा रेडी करून घेतलेला आहे. आता हे एक्स्ट्रा जे क्रॉस पट्टीचं असतं कापड ते कट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे माझा ब्लाऊज पूर्ण मधला भाग रेडी झालेला आहे. पाठीमागचा समोरचा भाग जोडून शोल्डर वगैरे पूर्ण पायपिंग पण रेडी झालेली आहे. तर त्याच्यासाठी आता मी इथून बघा इथं असं ठेवून घ्यायचं आहे आणि बाही कशी जोडून घ्यायची ते सांगते. तर हा आपला आर्म होल कापून झालेला आहे आधीच. तर त्याच्यामध्ये आपल्याला शिवत असताना कधी-कधी आर्म होलच्या खालच्या बाजूला इथं वरती खालती होतं. तर ते आपल्याला पहिल्यांदा स्ट्रेट करून घ्यायचं आहे. म्हणजे काखेमध्ये कोणताही आकार वरती खालती होणार नाही. आणि त्याच्यानंतर ह्याचा आपल्याला जोडणाऱ्या ज्या बाहीचा असतो तोही आकार व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि अशा दोन्ही बाह्या समोरासमोर ठेवून घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होतं तर पाठीमागचा भाग पाठीमागे आणि पुढचा पुढं असा जोडला जातो. तर जी बाजू कमी असते ती पुढं जोडायची असते. अशा दोन्ही बाह्या समोरासमोर एकत्र ठेवूनच बघायच्या आहेत. कारण नवीन शिकणारे असतील तर कन्फ्यूज होऊन उलटं-सुलटं जोडू शकतात. आणि बाहीच्या काकेमध्ये देखील समान अंतर आहे का ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. आणि दोन्ही अंतर चेक करून झाल्यानंतर बाहीचा मध्य आणि शोल्डरचा मध्य असं दोन्ही एकत्र जोडून आपल्याला धरून शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे बाहीचा आकार करेक्ट बसला जातो आणि कुठेही चुन्या पडत नाहीत आणि चुकत देखील नाही. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक शिवत असताना या गोष्टी मात्र प्रॉपर चेक करून बघायच्या आहेत. तर अशा प्रकारे पहिल्यांदा मध्य काढून मधूनच शिलाई स्टार्ट करायची आणि जोडून दोन्ही बाजूच्या मारून घ्यायच्या आहेत. आता ही पहिली शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण एक शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे डबल शिलाई मारल्यानंतर शिलाई पक्की बनते. अशा प्रकारे ब्लाऊजला पूर्ण शिलाई मारून घेऊन झाल्यानंतर आपल्याला दोन्ही बाह्या अशा प्रकारे जोडून घ्यायच्या आहेत. समोरची बाजू समोर, मागची बाजू मागे आणि त्याचा मध्य काढूनच आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे. म्हणजे बाहीचे कुठेही शेप चुकत नाही आणि व्यवस्थित बसतो ब्लाऊज. तर ही सवय मात्र आपल्याला नवीन शिकणाऱ्यांनी प्रॉपर लावून घ्यायची आहे. आणि बाही जोडण्याआधी जे मी दाखवलं होतं, वरती खालती होतं, ते देखील व्यवस्थित अगोदर चेक करून समान करून घेऊनच नंतर जोडायला घ्यायचे आहे. अशा प्रकारे पूर्ण बाही जोडून झाल्यानंतर आता आपल्याला फिटिंग कसं करायचं ते मी फिटिंगची मापे टाकण्यापासून दाखवत आहे. तर हा 4 टक्सचा ब्लाऊज आहे आणि मापे कुठून टाकायची आणि कशी टाकायची तिथूनपासून मी डिटेल सांगणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर आता हा ब्लाऊज बाही जोडून रेडी झालेला आहे. आता त्याची पाठीमागची बाजू आपल्याला व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे. आणि जर तुमच्याकडे मापाचा ब्लाऊज असेल तर त्या मापाच्या ब्लाऊजनुसार आपल्याला पहिल्यांदा पॉइंट घालून घ्यायचे आहेत. जर नसेल तर आपण म्हणजे माप घेतलेलं असेल आपल्याकडे असतंच माप, तर त्या मापाच्या ह्याच्यानुसार घ्यायचं आहे. तर हा माझ्याकडे मापाचा ब्लाऊज होता. तर त्याची मी कमर पहिल्यांदा पूर्ण मोजून घेते. तर कमर आहे याची 32 इंच. मग 32 इंच असल्यामुळे आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे त्याचा आणि हो समोर असा इकडं खालच्या बाजूला कमरेला टाकून घ्यायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे 4 बाजूंनाही खालच्या बाजूने पूर्ण खालच्या कमरेच्या बाजूने 32 इंचाचा चौथा भाग म्हणजे 8-8 इंच असा टाकून घ्यायचा आहे. त्याआधी आपल्याला हे काज बटनपट्टी समान ठेवून बघायची आहे. तर ते घेत असताना आपल्याला ज्या बाजूला आपण काज करणार आहोत ती बाजू पूर्ण पकडायची आणि ज्या बाजूला बटन लावणार आहोत ती बटनाची पट्टी सोडून 8 इंच असं टाकायचं आहे. ते टाकून झाल्यानंतर म्हणजे कमी जास्त होत नाही. ते टाकून झाल्यानंतर आपल्याला पाठीमागे पण टाकून घ्यायचे आहेत 8-8 इंच आणि त्याच्यानंतर वरचा आता आपल्याला छातीचा भाग टाकून घ्यायचा आहे. छातीचा भाग हा जुना ब्लाऊज आपला मापाचा असेल तर त्याला व्यवस्थित ठेवून बघायचा आहे. हे पहा आणि 3 पॉइंट आणि खालचा पॉइंट असं जॉईंट करून घ्यायचं आहे आणि ते करत असताना आपल्याला आर्म होल करेक्ट आहे का तेही आवर्जून चेक करायचं आहे. हे पहा इथून असा राउंड आर्म होल हा पण व्यवस्थित येतो का? तर छातीचा भाग व्यवस्थित टाकला माप न चुकता तर तो आर्म होल करेक्ट नक्कीच येतो. त्यानंतर आपल्याला बाहीच्या समोरील हाताचं अंतर टाकून घ्यायचं आहे. हे पहा असं हाताचं अंतर टाकून त्याच्यानंतर तो पॉइंट अटॅच करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे मापं दोन्ही बाजूचे टाकून घ्यायचे आहेत. आता ह्या बाजूला देखील असंच. ज्या बाजूला आपण काजे करणार आहोत ती बाजू 8 इंचासाठी पूर्ण पकडायची कमरेच्या आणि हे छातीचा पॉइंट टाकून घ्यायचा आणि तिथून आर्महोल पुन्हा चेक करायचं. म्हणजे कुठेही माप चुकत नाही आणि फिटिंग अजिबात चुकत नाही. अगदी करेक्ट बसतं.
अशा प्रकारे आपल्याला लाईन मारून घ्यायची आहेत आणि पाठीमागचा पॉईंट आणि पुढचा पॉईंट हा धरून मग व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची. शक्यतो शिलाई समोरच्या बाजूनेच मारायची. पाठीमागच्या बाजूने छातीच्या चेस्टचा अंदाज येत नाही, त्यामुळे समोरच्या बाजूने शिलाई मारली की व्यवस्थित बसते. हे पहा, अशा प्रकारे मारून त्याच्यानंतर पाव इंचावर पूर्ण शिलाया आपल्याला मारून घ्यायच्या आहेत. म्हणजे शरीराचा आकार कमी जास्त झाला तर आपल्याला शिलाई सोडून ब्लाऊजचं फिटिंग कमी जास्त करता येईल. अशा पद्धतीने एकाच लाईनमध्ये सर्व शिलाया मारून घ्यायच्या आहेत. म्हणजे कस्टमरला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. फिटिंग जर पाव इंचामध्ये कमी जास्त झालं तर शिलाई सोडता येऊ शकते, पुन्हा मारता येऊ शकते. अशा पद्धतीनं अगदी व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचं आहे लाईनमध्ये आणि त्याच्यानंतर हा लास्टचा एक्स्ट्रा भाग लाईनमध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही जर एक्स्ट्रा कापड ठेवला असेल तर आपल्याला दोन्ही बाजू आत तुडून अशी शिलाई आपण फिनिशिंगची मारून घेऊ शकतो. पण मी काय करणार आहे, अशी शिलाई मारल्यावर पण खूप सुंदर फिनिशिंग येतं ब्लाऊजला आतून. पण मी आता याला ओरलॉक मारून घेणार आहे, म्हणून मी तसंच सोडलेलं आहे. म्हणजे एक्स्ट्रा मी जास्त कापड सोडलं नव्हतं, ब्लाऊजच्या कापड्या कमी असल्यामुळे. त्याच्यामुळे मी ओरलॉक मारण्यासाठी त्या पद्धतीने सोडलेलं आहे. जर तुम्ही एक्स्ट्रा किंवा याच्यात देखील दुडून अशी फिनिशिंग करता येते लास्टला, तीही केली तरी चालेल. अशा प्रकारे समोरच्या बाजूने शक्यतो दोन्हीही फिटिंग्स करून घ्यायच्या आहेत. म्हणजे ब्लाऊज कुठेही चुकत नाही. अशा पाव इंचाच्या लाईन्स घालून एक्स्ट्रा कापड कट करायचं आहे आणि व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता बाही जोडण्यापासून ते पूर्ण फिटिंगपर्यंत मी पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे पहा, असे नवनवीन व्हिडिओ मी छोट्या टिप्सचे पुन्हा घेऊन येईन. तर अशा प्रकारे हा ब्लाऊज माझा पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि याचं फिटिंग पण अगदी व्यवस्थित झालेलं आहे. तर तुम्हाला हे पूर्णपणे समजलं का? मला